रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर राष्ट्रीय अध्यक्ष माननीय यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विशेष जनसंख्या अधिनियम कायदा 2023 रद्द करावा यासाठी लॉंग मार्च आयोजन आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्टेशन पुणे ते डॉक्टर अध्यक्ष सतीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम कायदा 2023 रद्द करावा यासाठी लॉंग मार्च आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे स्टेशन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी इथपर्यंत आयोजन करण्यात आले आहे। थोड्याच वेळात या लॉंग मार्चच्या या ठिकाणी सुरुवात होणार आहे। या ठिकाणी सर्व मान्यवर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी माननीय वसंतदादा साळवे, माननीय भरतकुमारजी ओवाळकर, माननीय मोहनजी वाडेकर, माननीय अर्जुनजी ओवाळ, सर्व प्रमुख पदाधिकारी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या कायद्याच्या विरोधामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पिंपरीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा आपण लॉंग मार्च घेतला आहे। बंधूंनो, हा कायदा म्हणजे भारतीय संविधानातील नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत त्या मूलभूत हक्काला छेद देणारा हा कायदा आहे। हा कायदा रद्द झाला पाहिजे याच्यासाठी आपण लॉंग मार्च घेतलेला आहे। तर यानंतर मोहन वाडेकर साहेब 2 शब्द बोलतील। आजच्या या लॉंग मार्चचे संघटक सतीश गायकवाड, वसंतदादा साळवे, समाजवादी पक्षाचे श्रीकृष्ण विनायक लांबे, वंशुदादा काळिंदेताई आणि जमलेल्या सर्व मित्रांनो, जनसुरक्षा कायदा 2025 हा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये कोणत्या परिस्थितीत मंजूर झाला हे आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु विधानसभा किंवा विधान परिषद किंवा संसद हेच या लोकशाहीमध्ये सर्वोच्च नसतं आणि जनतेला एखादा सार्वमताने जरी केलेला कायदा असेल, विधिमंडळाने जरी केलेला कायदा असेल आणि तो जर कायदा जुलमी असेल, अन्यायकारक असेल, तर त्या कायद्याविरुद्ध संघर्ष करण्याचा हक्क भारतीय राज्यघटनेने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्यानुसार आजचा हा लॉंग मार्च हा मला वाटतं अभूतपूर्व आहे। या लॉंग मार्चमध्ये आपण सर्व सामील झाला तर एक मोठं काम आपल्याकडून होतं असं मला वाटतं। आम्ही देखील वकील मंडळींनी गेल्या 16 जुलैला या कलेक्टर कचेरीवर जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला होता। हा जनसुरक्षा कायदा हा या दृष्टिकोनातून काढलेला आहे की सर्व आंबेडकरवादी संघटना असतील, डाव्या संघटना असतील, पुरोगामी पक्ष असतील, छोट्या मोठ्या संघटना असतील, यांचा आवाज या सरकारला बंद करायचा आहे। या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये कुठेही किरकोळ अन्याय झाला, दलितांवर अन्याय झाला, आदिवासींवर अन्याय झाला, कुणाच्या जमीन घेण्याच्या संदर्भात काही अन्याय झाला तर छोट्या मोठ्या संघटना ह्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या शिवाय उभ्या राहतात आणि ते ह्या सरकारला नकोय असा हा एक जुलमी कायदा, त्याला विरोध करण्यासाठी आपण सर्व सज्ज होऊयात आणि हा लॉंग मार्च यशस्वी करूयात एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो। आणि ते वाचन करताना प्रत्येक वेळेस सत्ताधारी पक्षाचा आमदार, खासदार, कार्यकर्ता असं सांगत होता की हे विधेयक हे वाईट लोकांसाठी आहे, शब्द ते बदलायचे मध्ये
आणि त्यानंतर एक महिन्याभरात नक्षलवादी हा शब्द आला. आता अर्बन नक्षलवादी परिस्थिती अशी झाली, अरे वाईट करणारा तो नक्षलवादीच होतो ना. पण त्याचा तुम्ही एवढा कायदा पास जो करताय तो कशासाठी? आणि हेच आम्ही तुम्हाला गेले कित्येक वर्ष सांगतोय की मनुवादी संस्कृतीला खतपाणी घालणारा जो कायदा आहे तो आपल्याला नकोय आणि ते विचारही आपल्याला नकोय. अशा परिस्थितीत तो कायदा या ठिकाणी मंजूर केलेला आहे. तुमच्या आमच्या सक्त स्वातंत्र्यावर यांनी गदा आणलेली आहे. आणि या कायद्याचं आणखीन एक वैशिष्ट्य कोणतं माहिती आहे का, की यांनी याच्यात छुपे कायदे बरेच केलेले आहेत. ते असं म्हणतात की आम्ही व्यक्तीला अटक नाही करणार, आम्ही संस्थेवरती आम्ही खटला भरणार. अहो पण ती संस्था चालवणारे सुद्धा लोकच आहेत ना. म्हणजे पर्याय तुम्ही इकडनं नाही इकडनं तुम्ही आम्हाला अटक करणारा आणि आमचे सगळे हक्क तुम्ही हिरावून घेणारा. तर अशा या कायद्याचा मी या ठिकाणी निषेध करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा समाजवादी पार्टीच्या वतीने पाठिंबा देतो. आज आम्हाला या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी संधी दिली. आपले सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. या जगाला नसती कल्याणाचा मध्यम मार्ग देणारी सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बहुजन समाज संस्थापक अध्यक्ष भारतीय राज्य विश्वरत्न विश्वभूषण अभिनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसे सर्व पुरोगामी करायचा आज आम्ही जो लॉंग मार्च काढलेला आहे तो महाराष्ट्र विषय जनसुरक्षा कायदा या संदर्भामध्ये की आपल्या सर्वांनाच ज्ञात आहे. गेल्या वर्षीपासून याचं हे सगळं जोडबंदी झालेलं आहे आणि जे काही असं पायशेदार नाव त्याचं नामकरण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा जो कायदा आहे तो आमच्या मूलभूत आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी तर आम्हाला सांगितलं होती का संघटितपणे संघर्ष करा, परंतु आम्ही शिकलो पण आम्ही आतापर्यंत एकत्र झालेलं नाही. पण जेव्हा आमच्यावर अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस आम्ही एकत्र येऊन आम्ही संघर्ष करतो. त्यावेळेस आमचे जे काही मागण्या आहेत ते मागण्याचा प्रयत्न करतो आणि या ज्या मागण्या आम्ही मागतो ते शासनाला नको आहे. आम्ही एकत्र केलं हे शासनाला नको आहे आणि हे जे मनुवादी सरकार आहे असं वेगवेगळं काहीतरी फूल काढून ह्या जनतेवर अन्याय अत्याचार करत आहे आणि म्हणूनसाठी आम्ही याला निषेध करण्यासाठी किंवा याचा हा जो कायदा आहे तो रद्द करावा हा आम्हाला मान्य नाही आणि म्हणूनसाठी आम्ही या लॉंग मार्चचं आवाहन केलेलं आहे आणि आपण सर्वांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडायचा आहे. धन्यवाद सर्वांना. आज आपण संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्क अधिकारांना पायदळी सोडवणारा कायदा जो सरकारनं दोन्ही सभागृहामध्ये पास केला आहे आणि तो राज्यपालांकडे सहीला गेलेला आहे. अजून त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही, पण ते होऊ नये आणि तो कायदा रद्द व्हावा यासाठी प्रामुख्यानं जो संविधान ज्याला अभिप्रेत आहे किंवा संविधान मानणारा प्रत्येक वर्ग घटक कार्यकर्ता हा त्या कायद्याविरुद्ध आवाज उठवणारच. कारण बाबासाहेबांनी लढ्याचं स्पिरिट आम्हाला एवढं दिलेलं आहे की जिथं अन्याय होईल तिथं तुम्ही उभं ठाकलं पाहिजे, त्याविरोधात लढलं पाहिजे, आवाज उठवला पाहिजे. आणि नेमका ते लढणं आणि तो आवाज दाबण्यासाठी हा जनसुरक्षा नावाचा सरकारची सुरक्षा करणारा कायदा, सरकारच्या धोरणांची सुरक्षा करणारा कायदा हा सरकारने आणलेला आहे. त्यांनी सांगितलं आहे की नक्षलवादाविरुद्ध आहे, आतंकवादाविरुद्ध आहे, परंतु प्रॉपरली त्या कायद्यामध्ये किंवा त्या विधेयकामध्ये आतंकवाद किंवा नक्षलवाद हा शब्दाचा उल्लेखही नाही, पण त्या नावानं तो कायदा काढलेला आहे. ही मागासवर्गीय आणि आंबेडकरवादी संविधानवादी कार्यकर्त्यांची त्या समाजाची चक्क फसवणूक आणि ही दडपशाही आहे. या दडपशाहीला आंबेडकरवादी जनता घाबरणारी नाही हे वारंवार दिसलेलं आहे. सरकार कोणाचंही असो, अन्याय झाला की बाबासाहेबांचं स्पिरिटच असं जबरदस्त आहे की समाज न बोलवता उचलून रस्त्यावर उतरतो आणि चुकीचा प्रतिकार करतो. त्यासाठी आज हा जवळपास 4-5वा मोर्चा आहे. गेल्या 16 तारखेला पुण्यातल्या सर्व नामवंत वकिलांनी मोठ्या प्रमाणात हा मार्च काढला होता. इथं कलेक्टरांना निवेदन दिलं. माजी न्यायमूर्ती विजय कोळशी पाटील त्यावेळी त्या प्रसंगी हजर होते. असं सर्व स्तरातून या कायद्याला विरोध होत आहे. त्यामुळं आज हा मार्च इथं आयोजित केलेला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी याला साथ दिल्याबद्दल सर्वांचा आभार. जय भीम, जय संविधान. सर्वांना जय भीम.
जय भीम. आपण बघतोय की सरकारने कायद्याचं नाव जनसुरक्षा ठेवलेलं आहे. खऱ्या अर्थानं हे जनतेची सुरक्षा नाही आहे. सरकारला जरा जनतेच्या सुरक्षेचं पडलं असतं तर ह्यांनी जनतेचे खरे प्रश्न जे आहेत त्याच्यावरती काम केलं असतं, त्याच्यावर सरकार बोललं असतं, या संदर्भात लोकांमध्ये माहिती पोहोचवली असती. पण या सरकारला मुळात आपली सत्तेची सुरक्षा करायची आहे. आपला जो काळा बाजार चालू आहे आपल्या मित्रांसोबत, उद्योगपती मित्र आणि व्यापाऱ्यांसोबतचा, तो काळा बाजार सुरक्षित करण्यासाठी सरकारने हा कायदा आणलेला आहे. कारण ज्या ज्या वेळेस सरकारचे काळे धंदे उघडे करणारे लोक रस्त्यावरून उतरतात ते सरकारला नको असतं. म्हणून मग अशा लोकांचे चेहरे दाबायचे, अशा लोकांचे तोंड दाबायचं, म्हणून हा कायदा आणलेला आहे. त्यामुळे ही जनसुरक्षा नसून स्वतःच्या सत्तेची सुरक्षा आहे आणि संविधानाच्या विरोधातला कायदा आहे. त्यामुळे ह्या कायद्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. ह्या कायद्यामध्ये जरी त्यांनी म्हणलं असं नक्षलवाद, अति डावा ह्यांना रोखण्यासाठी आम्ही हा कायदा आणला आहे, पण मुळात असं काहीच कायद्यामध्ये नाही. यामध्ये खूप स्पष्टपणे दिसतंय की सरकार विरोधात बोलणारा प्रत्येक आवाज आम्ही दाबू शकतो. आणि हे त्यांनी 2014 पासून केंद्रातलं सरकार असेल आणि महाराष्ट्रातलं देखील सरकार असेल, यांनी सातत्यानं वेळोवेळी केलेलं आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचे आवाज दाबलेले आहेत. पण ते कायद्याच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळं आज त्यांनी त्याला कायद्याचं स्वरूप आणलेलं आहे. त्यामुळे आता कायदेशीररित्या आम्ही अशा लोकांचे तोंड दाबणार आहोत. हे सरकारने आपल्याला इशारा दिलेला आहे. आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत. आपण फुलेशाह आंबेडकरांना मानतो. म्हणून अति डाव्यांचं नाव घेऊन जर तुम्ही आमची आवाज आणणार असाल तर आम्ही शांत बसणारे नाही आहेत. हे सरकारला खणकावून सांगायची गरज आहे. त्यासाठीच हा लॉंग मार्च आयोजित केलेला आहे. मला असं वाटतं की आज प्रत्येक गावोगावी, प्रत्येक शहरामध्ये, आपण प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन लोकांना जागृत केलं पाहिजे. बाबांनो, हा कायद्यात जरी आत्या डावा शब्द असला किंवा अति डाव्यांविषयी ते बोलत असले तरी तसं नाही येते. या देशात लढणारी शक्ती फक्त आंबेडकरी ताकद आहे आणि हीच ताकद यांना नको आहे. म्हणून या वेगवेगळ्या छुप्या माध्यमातून ती आपले आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण योग्य वेळी जाणून घ्यावं आणि या कायद्याच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरावं. जय भीम. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. 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 बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना अभिवादन करून आज जनसुरक्षा कायद्याच्या विरुद्ध हा कायदा रद्द व्हावा म्हणून आपण जी मार्च काढलेला आहे, त्या मार्चची 2 अंतिम ठिकाण आणि सुरुवातीचं ठिकाण हे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती किंवा पुतळा आहे. ज्या बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं त्या संविधानाचा एक एक कोपरा हा उरकडायचं काम गेल्या 11 वर्षापासून जास्त वेगाने चालू आहे. त्याच्या आधी काही प्रमाणात ते झालं असेल, परंतु गेल्या 11 वर्षात जाणीवपूर्वक अजेंडा म्हणजे लक्ष ठेवून या गोष्टी सुरू आहेत. आणीबाणीच्या संदर्भामध्ये आत्ताच 50-17 झाली, परंतु ती आणीबाणी तरी जाहीर तरी केलेली होती. त्या आणीबाणीत मी ज्या चळवळीतून येतो त्या चळवळीच्या अनेक नेत्यांनी तुरुंगात पत्करला. 1.5-2 वर्ष ते तुरुंगात होते. परंतु आत्ताची जी आणीबाणी आहे ती आधीच्या आणीबाणीपेक्षा सुद्धा जास्त धोकादायक आहे आणि ती जाहीर केलेली नाही. म्हणजे जगातल्या लोकशाहीची जननी असं म्हणत या जननीलाच नख लावायचं काम हे गेल्या 11 वर्ष सुरू आहे आणि गेल्या काही वर्षापासून ते त्याला जास्त वेग येतो. आणि याचाच एक महत्त्वाचा टप्पा हे आपल्या राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक आणून केला गेलेला आहे. आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असं या सरकारचं चाललंय. हिंसाचाराला कधीच बाबासाहेबांच्या संविधानाने आणि त्यात मांडलेल्या विचारांनी समर्थन दिलेलं नाही. मात्र या हिंसाचाराचं या ठिकाणी जो काही छूटफूट चालला आहे, एका बाजूला ते असं म्हणतायत की आम्ही नक्षलवाद या वर्षापर्यंत संपवला आहे, दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतात की शहरी नक्षलवाद
नेमकं काय? नक्षलवाद जर तुम्ही संपवला असेल तर नक्षलवाद संपवण्यासाठी तुम्हाला कायदा करण्याची गरज काय? म्हणजे तुम्ही खोटं बोलताय, दादांचं खोटं बोलताय. तुम्हाला या सरकारच्या विरुद्ध कसलाच आवाज छोटा सुद्धा हा सहन होत नाहीये. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की तोंड दाबून बुक्क्यांचा मार. बुक्क्यांचा मार तर सुरूच आहे आपल्याला, इथल्या व्यवस्थेपासून सुरू आहे, हजारो वर्षातून सुरू आहे. पण संविधानाने किमान आपल्याला त्याच्या विरुद्ध बोलायची संधी दिली होती, व्यक्त व्हायची संधी दिली होती, निषेध करायची संधी दिलेली आहे. पण आज ती संधीसुद्धा हिरावून देऊन आपलं तोंड दाबण्याचं जर काम कुठल्या कायद्याने होणार असेल तर या आत्ता प्रस्तावित नाही म्हणता येणार, तो आता मंजूर पण झालेला आहे विधिमंडळामध्ये. राज्यपालांची सही मला वाटतं त्याच्यावर अजून व्हायची, की सही झाल्यानंतर हा कायदा अंमलात येईल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका बाजूला सांगितलं कायदा सुव्यवस्था एकदम मस्त आहे, चांगली आहे, सर्व नियंत्रणात आहे, आणि दुसऱ्या बाजूला इथं दडपशाही करण्यासाठी कायदा आणायचा आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला आपल्या म्हणजे आता आम्ही अनेक संघटनांचं काम पाहतो, विशेषतः ज्यांचं हातावर पोट आहे या संघटनांचं काम आम्ही करतो. अशा माणसांचे माणूसपणाला पण अजून ती पोहोचली नाहीत मंडळी. माणूसपणाचे हक्क त्यांना मिळायचे अजूनही. ते हक्क मागायची जी प्रक्रिया सुरू आहे ती प्रक्रिया संपवण्याचं काम हा कायदा करणार आहे. त्याच्यामुळं याला आपण प्राणपणाने असं म्हणतो, तो विरोध केला पाहिजे. आणि मी विशेषतः सतीशचं अभिनंदन करीन. मला त्याचा फोन आला, नुकताच बाबासाहेबांच्या लंडनच्या घराला भेट देऊन आलो. तर 17 तारखेला मी तिथं होतो आणि तिथं आल्या सतीशचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की असा मार्च ठेवलेला आहे, नेमकी आता आमची मिटिंग आहे. मला म्हटलं की थोडे येऊन जा तुम्ही तेवढ्यात. आणि मला त्यांनी सांगितलं दुसरं जे त्यांनी वाक्य सतीशने उच्चारलं ते खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे किती लोक आहेत याला महत्त्व नाही, परंतु बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत, म्हणजे बाबासाहेबांच्या विचारापासून ते बाबासाहेबांच्या विचारापर्यंत ही रॅली जाणार. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. याला विरोध जर कुठला विचार करू शकेल तो बाबासाहेबांचाच विचार करू शकतो. हे अंतर किमान 10 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. आणि मला असं वाटतं की त्याची पर्वा न करता किती लोक येतील, काय येतील, किती शेवटपर्यंत टिकतील याची पर्वा न करता अत्यंत अशा प्रकारची क्रांतिकारी जरा म्हणणं थोडं अवघड आहे, अजूनही त्याच्या पुढे आपल्याला जायला पाहिजे. पण अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचा उपक्रम आहे. मी त्याला पाठिंबा देतो, अभिनंदन करतो की हा तुम्ही धाडस केलं की 10 किलोमीटर आपण जाऊ सगळे. अशा प्रकारची ज्याला आपण वेडी माणसं किंवा विचारांसाठी वेडी झालेली माणसं हा कायदा नक्की हाणून पाडतील. आपण सगळेजण बरोबर असूया आणि हा कायदा संपेपर्यंत ही लढाई चालू ठेवूया, एवढं मी आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करतो. आजच्या या लॉंग मार्चचे पदाधिकारी बंधू आणि भगिनी, तर हा जनसुरक्षा कायदा आहे. हा जनसुरक्षा कायदा खरोखर लोकांच्या हिताचा आहे का हा जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये लोकांवरती अन्याय करणारा असा हा कायदा हा हिताचा नाही. आणि मग आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की या कायद्यामध्ये जे काही लूपहोल्स आहेत, जे काही बारकावे आहेत, हे आजपर्यंत त्यांनी वेगळ्या पद्धतीने लोकांना कसं चालता येईल, सामान्य माणसाला कसं चालता येईल आणि या संविधानाची पायमल्ली कशी होईल हा दृष्टिकोन या ठिकाणी घेऊन हा जनसुरक्षा कायदा यांनी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून खरोखरच आज सतीशचं जेवढं अभिनंदन करणं थोडंच आहे. आज बाबासाहेबांच्या या पुतळ्यापासून पिंपरीच्या पुतळ्यापर्यंत म्हणजे इथून तिथपर्यंत हा इतका मोठा लाँग मार्च आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्वांनी या लाँग मार्चसाठी सहकार्य करावं एवढंच मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी मी मागणी करतो. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. उपस्थित बंधूंनो, मी सतीश गायकवाड यांचं मनपूर्वक कौतुक करतो.
संख्यात्मक ताकदीपेक्षा गुणात्मक ताकदीने त्यांनी त्यांच्या विचारधारेचा सरकार विरोधाचा निषेध आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो केलेला आहे. आपण सर्व सहभागी झाला याचं मी कौतुक करतो. नितीन पवार, वाडेकर साहेब, महानंदाताई, वंशू दादा, आनंद कांबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याला मी अनुमोदन देतो आणि या ठिकाणी थांबतो. लॉंग मार्च चाललाय तुमचा आंबेडकर पुतळ्यापासून ते आंबेडकर पुतळ्यापर्यंत, काय सांगाल कशासाठी? हा जो लॉंग मार्च आहे हा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा 2024 रद्द करण्यासाठी सदरचा हा लॉंग मार्च काढण्यात येत आहे. हा लॉंग मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी चिंचवड या ठिकाणी जाणार आहे. सदरचा हा लॉंग मार्च काढण्याचं निमित्त असं आहे की हा जो कायदा येतो आहे जनसुरक्षा अधिनियम 2024 हा कायदा संविधानातील मूलभूत हक्कांचं हनन करणारा आहे. त्याचा सरकारने विचार करून त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करून हा अंमलात आणावा अशी आमची इच्छा आहे. त्या दुरुस्त्या होत नसतील तर हा कायदा लागू करण्याची तशी गरज नाही, कारण केंद्रात UPA सारखे कायदे ऑलरेडी अस्तित्वात आहेत. त्याच्यामुळे नक्षलवाद आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींवर नियंत्रण येतं. पण हा कायदा जनसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आम्हाला जाणवतो. त्या हिशोबाने आम्ही त्या पद्धतीने आम्ही हा मोर्चा काढून. पण हा कायदा तर जनसुरक्षा कायदा आहे असं म्हणतात. जनसुरक्षा कायदा हे नाव आणि त्या कायद्याच्या आज ज्या तरतुदी आहेत त्या टोटल विसंगत आहेत एकमेकांशी. त्याच्यामध्ये शहरी नक्षलवादाला टार्गेट केलं गेलं, पण शहरी नक्षलवादाची जी व्याख्या आहे ती कुठंच पूर्णपणे त्यात आलेली नाही. ती इस्टॅब्लिश होईल की हा शहरी नक्षलवाद आहे. व्यक्ती, संघटना, मग 1 लोकांच्या असू 2 लोकांच्या असू त्यांना प्रोत्साहन देणारे किंवा शासनाच्या विरुद्ध काही काम करण्याचा माणूस ठेवणारे त्या लोकांना याच्यामध्ये टार्गेट केलं गेलं. तर आपलं सरकारकडे ही मागणी आहे की बाबा जे तुम्ही करताय तर याला थोडंसं जनसामान्यांचं मत लक्षात घेऊन जनसामान्यांना याचा कसा फायदा होईल याच्या अनुषंगाने थोडेसे फेरबदल करावे. आम्ही राज्यपाल साहेबांची वेळ मागितलेली आहे. त्यांनी वेळ आम्हाला देतो असं सांगितलं. आम्ही त्यांना जाऊन विनंती करणार आहोत की साहेब याच्यावर सही करू नका. हा कायदा जरी विधिमंडळात किंवा विधान परिषदेमध्ये हा पारित झाला पाशवी बहुमतावर तरी याच्यावर मान्यता देण्याचं काम राज्यपालांच्या मार्फतच होणार आहे. तर त्यांना आम्ही विनंती करतो की हे करू नका. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सतीशदादा गायकवाड आणि या लॉंग मार्च मध्ये उपस्थित असलेल्या तमाम भीम सैनिकांना क्रांतिकारी जोडे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या लॉंग मार्चचा आम्ही लोकांमध्ये स्वागत करतोय की या महाराष्ट्र सरकारनं निर्माण केलेला हा काळा कायदा महाराष्ट्र विशेष सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे. या लॉंग मार्चच्या या ठिकाणी आगमन झालंय आणि या मोर्चाचे नेतृत्व माननीय सतीशदादा गायकवाड आणि त्यांच्या सोबतचे सर्व पदाधिकारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत. आणि या ठिकाणी या लॉंग मार्चच्या वतीनं अनेक मान्यवर या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तरी मी त्यांना विनंती याबाबत त्याचा पुढाकार घेऊन यापुढे ही चळवळ चालू ठेवावी. मी डॉक्टर राजेश नागवते राष्ट्रवादी युवक पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष माऊली बोराटे यांच्यासह या लॉंग मार्चचा पाठिंबा देतो. जनसुरक्षा कायद्याला विरोध करतो. जय हिंद, जय भारत.
आज या ठिकाणी विशेष जनसुरक्षा अभियान 2024 माननीय सतीदादा गायकवाड यांनी आज जनसुरक्षा विरोधात आज सर्व ही जनता अवतरलेली हे जनतेचं खरोखरच स्मरण आहे म्हणून हे आपण एकत्र होऊन आज त्यांच्याबद्दल सादर होतोय. त्याबद्दल मी सतीदादा गायकवाड यांचं मनापासून धन्यवाद करतो. तसेच रिक्षा पंचायत डॉक्टर बाबा राव यांच्या वतीनं मी त्यांना भरपूर असा पाठिंबा देतो. तर तुमच्या लढ्यात आम्ही अक्षरशः खांद्याला खांदा लावून लढू तेवढं फक्त वचन देतो. आणि हा तुमचा कायदा आपला कायदा आहे. त्यामुळे या लोकांनी आपल्याला आता कायदा कसं बोललं अगदी सरकारचं काय बोलत थोडा काय बोललं तरी तुम्हाला निर्णय लागणार आहे. आणि हा आपला लोकशाहीचा आघात आहे असं मला तर वाटते. त्यामुळे अन्यायाविरुद्ध पेटवून जायचे आणि सतीदादा गायकवाड यांना अजून भरपूर पाठिंबा द्यायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी त्या शहराच्या वतीनं रिक्षा पंचायत डॉक्टर बाबाराच्या वतीनं या रॅलीचं स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराज. महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा राजर्षी शाहू महाराजांचा साहित्य रत्न अण्णाभाऊ साठ्यांचा बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा जय 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 भीम जय 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 भीम. या ठिकाणी समता विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष माऊली बोराटे या मोर्चाला संबोधित करतील. सर्व बहुजन महापुरुषांना त्रिवार अभिवादन. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आहे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सतीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जनसुरक्षा कायदा हा रद्द झाला पाहिजे यासाठी पुणे ते पिंपरी चिंचवड जे लॉंग मार्च आयोजित केला. या मोर्चासाठी आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तसेच राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजेश नागोसे सर तसेच समता विकास संघ या सामाजिक संघटनेच्या वतीनं तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं या लॉंग मोर्चाला आमचा जाहीर असा पाठिंबा आहे. सतीश गायकवाड साहेबांनी हा मुद्दा धरून पुणे ते पिंपरी चिंचवड नव्हे तर मुंबईपर्यंत हा आपला मोर्चा काही दिवसात जाणार आहे. सतीश गायकवाड साहेबांनी या जनसुरक्षा कायद्याला रद्द व्हावा यासाठी हा जो फंड पुकारलाय या फंडामध्ये आम्ही त्यांच्या कायम सोबत आहोत एवढं मी आश्वासन देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम जय भारत जय संविधान. अरे जिसने हमको दान दिया है भारतीय संविधान का अरे जिसने हमको दान दिया है भारतीय संविधान का अंबेडकर है सबसे बढ़कर नेता हिंदुस्तान का. या भारतामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आणि या संविधानावर हा देश चालतो. या महाराष्ट्रामध्ये नुकतंच सत्ता परिवर्तन झालं आणि या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये काहीतरी विचित्र घडतंय. आज देशामध्ये संविधानानं प्रत्येकाला मूलभूत हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. अन्न वस्त्र निवारा आरोग्य रोजगार आणि शिक्षण हे आमचे मूलभूत हक्क आहेत. हे संविधानानं इथल्या नागरिकाला बहाल केलेले आहेत. परंतु गावामध्ये आपण पाहतोय ग्रामीण भागामध्ये एखादी ग्रामसभा असते आणि त्या ग्रामसभेमध्ये काही ठराव घेतले जातात आणि नागरिकाला संविधानाने दिलेले हक्क अधिकार बाजूला ठेवले जातात आणि ग्रामसभेचे अधिकार त्या ठिकाणी वापरले जातात. त्या पद्धतीनं बालिशपणा या महाराष्ट्राच्या सरकारनं केलेला आहे आणि त्याने नवीनच खोडसाळ प्रकार महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम कायदा आणलेला आहे. आणि या कायद्यानं ज्या संविधानानं आम्हाला मूलभूत हक्क दिलेले आहेत, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे, या कायद्यानं तो काढून घेण्यात आलेला आहे. आम्ही काय उठसूट आरोप करणारे लोक नाहीये. शाहू फुले आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता म्हणजे
एक एक पॅन्थर म्हणजे या सरकारच्या बोकांडीवर बसणारा एक एक पैलवान आहे. सरकारनं लक्षात घ्यावं, आम्ही संविधानाचे रक्षण करते आहोत, आम्ही संविधानवादी आहोत, आम्ही आंबेडकरवादी आहोत. सरकारनं जर कुठलेही जाच करणारे, जुलूम करणारे आणि नागरिकावर जे वाईट काळा कायदा या ठिकाणी आणलेला आहे, तो अनेक कायदे असतील, ते सर्व कायदे ह्या सरकारनं माघार घेतलेच पाहिजे. एक सतीशदादा गायकवाड पुढे होतोय आणि या पुण्यामधून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रतिमाना अभिवादन करून कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन या पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाबासाहेबांच्या स्मारकापर्यंत हा लॉंग मार्च आलेला आहे. आणि हा लॉंग मार्च हा इथंच थांबणारा नाही. या फडणवीस सरकारच्या मंत्रालयावर धडक दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आमची शक्य अशी आहे, सरकार, फडणवीस साहेब, तुम्ही केलेले कायदे तुम्हाला वापस घ्यावे लागतील. आमची शक्ती अफाट आहे. आमच्या एका कवीनं म्हणून ठेवलेला आहे, अरे तुम्ही किती बी करा रे हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि महान सरकारच्या जाहीर असा निषेध करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. तत्पूर्वी मी घोषणा देतोय, अरे संविधान आमच्या हक्काचं, अरे संविधान आमच्या हक्काचं, अरे शिक्षण आमच्या हक्काचं, अरे शिक्षण आमच्या हक्काचं. अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा क्रांतिकारी आवाहन करतो आणि मी या ठिकाणी माझी रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान, जय पॅन्थर.